आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षाचा सर्वात पहिला सण मकर संक्रांतीबद्दल जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव ह्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे ह्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. दिक्र पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सकाळी 5:46 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगलेच फळ मिळते. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पानं टाकून स्नान करावे. अंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. लाल फुलं, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादी नैवेद्य अर्पण करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते. भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव व आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हे पर्व पिता-पुत्रांच्या अनोख्या भेटीशी जुळलेलं आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीलोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो, जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान आणि पूजेलाही विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो, पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते. देवीचे परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते. महिलांनी यंदा मकर संक्रांतीच्या काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसू शकतात. 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एक हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला. रामकृष्ण हरी.